जवळ या. स्पर्धेचे माजी खेळाडू अंकुश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोली. जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोलीचे खेळाडूंना विनंती, या पटकीन किटमध्ये मैदानात यायचं आहे. अभिजित माणिकराव पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्फूर्ती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ जुनेखेड यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. मोहनराव पतंगराव पाटील विद्यालय बोरगाव या विद्यालयाचे सचिव सन्माननीय अभिजित पाटील दादा या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं स्फूर्ती कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागताम मोहनराव पतंगराव पाटील कन्या विद्यालय बोरगाव या विद्यालयाचे सचिव सन्माननीय अभिजित पाटील दादा आपण या ठिकाणी उपस्थित होत आहात. आपलं मनपूर्वक असं स्वागत. विजयभाऊ पठारे जाधव पुणे यांचे संघ व्यवस्थापक पठारे जाधव पुणे. जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोली. त्यांनी माईककडे यायचं आहे. जय भूमी, जय मातृभूमी, जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोली. आपण ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे. चित्तधारक स्पर्धा आहे. सन्माननीय अभिजित पाटील दादा यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. संजय पाटील, संजय जाधव आपल्या शुभ हस्ते, संजय जाधव आपल्या शुभ हस्ते अभिजित पाटील दादा यांच्या ठिकाणी सन्मान होते पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. काशेगाव विरुद्ध मावळा सडोली अतिशय चित्तधारक स्पर्धा सुरू आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारी स्पर्धा आहे. रोमांच अंगावर उभा राहतोय असा हा देखणा त्या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. अतिशय चपळदार अशी चढाई आणि लढाईचा तालमेल. शिवगर्जना काशेगाव आणि मावळा सडोली चित्तधारक स्पर्धा प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारी.
मातृभूमी सांगली पंच नेमले. खेळाडूंना विनंती आहे, पंचांच्या निर्णयाकडे लक्ष द्या. खेळाडूंना विनंती आहे, पंचांच्या निर्णयाकडे लक्ष द्या. खेळ हा सांघिकपणाने खेळायचा असतो. कबड्डीचा खेळ हा मैदानी खेळ आहे आणि या लाल मातीतला हा खेळ. आणि हा खेळ खेळत असताना आपली चपळता दाखवणं गरजेचं आहे. पंचांनी लक्ष द्या. खेळाडूंना देखील विनंती, पंचांचा निर्णय व अंतिम असतो आणि त्या अंतिम निर्णयावर तोच निर्णय आपण मान्य करायचा आहे. आपला खेळ दाखवायचा आहे. अतिशय सुरेख चढाई. आणि यानंतर जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोळी या खेळाडूंनी आपल्या किट्सच्या मैदानामध्ये उपस्थित राहा. जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोली या खेळाडूंनी मैदानात लगेच उपस्थित राहायचं आहे किट घालून. नवे खेळ ग्रामपंचायतीचे डेप्युटी सरपंच सन्माननीय राजेंद्र पाटील आपण उपस्थित होत आहात. आपले स्वागत आहे. सुस्वागत. आणि सकाळचे पत्रकार सन्माननीय शामराव गावडे आपण उपस्थित होत आहात. आपलं ही मनपूर्वक स्वागत. नवे खेड ग्रामपंचायतीचे डेप्युटी सरपंच राजेंद्र पाटील आणि सकाळचे पत्रकार शामराव गावडे आपणा दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. हा झालं का त्यांचं सण. 2 नंबरच्या ग्राउंडवरती पराजित झालेल्या टीमना ग्राउंडवरती यायचं आहे. 2 नंबरच्या ग्राउंडवरती पराजित झालेल्या संघाला विनंती आहे, आपण ग्राउंड स्टेजवरती या. सर्वेश्वर शिरोली जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोली. जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोली या खेळाडूंना विनंती, आपण किटसह मैदानात या. जय मातृभूमी सांगली विरुद्ध शिवप्रेमी शिरोली या. अरुण भैया वाळवा विरुद्ध महालक्ष्मी पेठ वडगाव. पुढचा संघ अरुण भैया वाळवा विरुद्ध महालक्ष्मी पेठ वडगाव. खेळाडूंना विनंती, आपण किटसह मैदानात यायचं आहे. आता जो सामना झाला त्याच्यामध्ये शिवगर्जना विरुद्ध मावळा सडोली यामध्ये मावळा सडोली 3 गुणांनी विजय झालेला संघ आहे. या संघाचा मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीस शुभेच्छा. आता अतिशय अटीतटीची झालेली लढाई याच्यामुळे शिवगर्जना काशेगाव विरुद्ध मावळा सडोली याच्यामध्ये मावळा सडोली हा 3 गुणांनी विजयी झालेला संघ आहे. या संघाचा मनपूर्वक अभिनंदन. श्रीहरी पाटील आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. श्रीहरी पाटील आपण माईकशी संपर्क साधा.
सर्वेश तुला अजून जय मातृभूमी सांगली विरुद्ध संघ ग्राउंडवरती आहे. जय मातृभूमी, जय मातृभूमी सांगलीच्या खेळाडूंना विनंती आहे, आपल्या समोरची टीम शिवप्रेमी शिरोली आलेली आहे. तर विचार हा ग्राउंड नंबर 1, ग्राउंड नंबर 1 वरती अरुण भैया वाळवा विरुद्ध महालक्ष्मी पेठ वडगाव यांचा सामना होईल. तर या खेळाडूंना विनंती, आपण किटसह मैदानामध्ये यायचं आहे. वारंवार पुकार द्यायला लावू नका. खेळाडूंना विनंती, वारंवार पुकार द्यायला लावू नका. आपल्या नावाचा पुकार झाल्यानंतर लगेच मैदानात या. आले का टीमा? हॅलो, अरुण भैया वाळवा विरुद्ध महालक्ष्मी पेठ वडगाव. अरुण भैया वाळवा विरुद्ध महालक्ष्मी पेठ वडगाव या खेळाडूंना विनंती आहे, आपण किटसह मैदानात या. अतिशय सुंदर अशी बालभारती इचलकरंजी विरुद्ध वागेश्वर पुणे 2 नंबर ग्राउंड वरती यायचं आहे. बालभारती इचलकरंजी विरुद्ध वागेश्वर पुणे यांची टीम यांच्यामध्ये 2 नंबर ग्राउंड वरती स्पर्धा होईल. ती पहिली मॅच संपल्यानंतर आपण तयारीत राहायचं आहे. चला की भारी
गळायला लागली. माझी स्फूर्ती कलाकार मंडळाच्या खेळाडूंना विनंती आहे, त्या ठिकाणी भोजनासाठी टीम गेलेले आहेत. तर संग्राम पाटील तिकडचं नियोजन बघा, पाठीमागं जेवणासाठी वाढणारी मुलं बघा. जुनेखेड ग्रामपंचायतीचे माजी डेप्युटी सरपंच सन्माननीय सुनील आनंदराव पाटील, आपणास विनंती आपण स्टेजवरती या. खेळाडूंना विनंती आहे, खेळाडूंना विनंती, पंचांचा निर्णय अंतिम असतो. आपण पंचांना काही सांगायचा प्रयत्न करायचा नाही, पंच निर्णय घेतील तो मान्य करायचा आहे. बसा खाली, तुम्ही खाली बसा, खाली बस बाबा, खाली बसा. ए भावा, हॅलो, हॅलो, हा सर गेला की हॅलो, हे बाहेरच्या बाजूने कोणी बोलू नका, पंचांचा निर्णय हा अंतिम घ्या. त्या ठिकाणी स्फूर्ती कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ जुनेखेड, स्फूर्ती कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ जुनेखेड या मंडळाच्या सर्व खेळाडूंना हरिभक्त परायण आपण किट स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. हरिभक्त परायण महादेव दत्तो पाटील आबा यांचे स्मरणार्थ श्री श्रीहरी महादेव पाटील, संचालक भैरवनाथ विकास सहकारी सेवा सोसायटी जुनेखेड यांच्याकडून हे किट वाटप करण्यात येत आहे. या किटचं वाटप मोहनराव पतंगराव पाटील विद्यालय बोरगाव या संस्थेचे सचिव सन्माननीय अभिजितदादा पाटील, आपणास विनंती आहे की आपण या किटचं वाटप करावं. त्याचबरोबर रामचंद्र कृष्णा पाटील आणि श्रीहरी पाटील, संचालक भैरवनाथ विकास सेवा सोसायटी या सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या किटचं वाटप करायचं आहे. स्फूर्ती कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपणा सर्वांना या ठिकाणी किटचं वाटप करण्यात येत आहे.
हरिभक्तपरायण महादेव गो पाटील आबा यांच्या स्मरणार्थ श्रीहरी महादेव पाटील संचालक भैरवनाथ विकास सेवा सोसायटी जुनेखेड यांच्याकडून या किटचं वाटप श्री अभिजित पाटील दादा, रामचंद्र पाटील आणि श्रीहरी पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते या किटचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. अरुण भैया वाळवा विरुद्ध महालक्ष्मी पेठ वडगाव. अरुण भैया वाळवा विरुद्ध महालक्ष्मी पेठ वडगाव. आपणास विनंती आहे आपण ताबडतोब किट मध्ये मैदानावरती हजर राहा. या स्पर्धेचं सुंदर असं आयोजन आणि नियोजन आणि या नियोजनातूनच स्फूर्ती कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ जुनेखेड या मंडळाच्या सर्व खेळाडूंना श्रीहरी पाटील यांच्याकडून किटचं वाटप करण्यात येत आहे. हा सुंदर आणि देखणा सोहळा या मैदानावरती संपन्न होतोय. श्री अभिजित दादा पाटील, रामचंद्र पाटील आणि श्रीहरी पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते या किटचं वाटप स्फूर्ती कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना किटचं वाटप करण्यात येत आहे. मनपूर्वक आभार आणि खूपच धन्यवाद. श्रीहरी पाटील आपलं मनपूर्वक आभार आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद. हॅलो अरुण भैया